नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत झटपट गाजराचा हलवा. चला तर मग त्याची कृती बघूया. आज आपण झटपट होणारा गाजराचा हलवा बघूयात. गाजराच्या हलव्यासाठी आपल्याला लागणारे साजूक तूप. व्यवस्थित साजूक तूप घाला. आता साजूक तूप छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 5 कार्डमम पॉड्स टाकते आणि डायरेक्टली किसून घेतलेलं गाजर घालते आहे. हे 1.5 किलो गाजर आहे. माझ्या बहिणीला खूप आवडतो गाजर हलवा, त्यामुळे आज तिच्या फरमाईशीवरती मी गाजर हलवा बनवते आहे. साजूक तुपामध्ये हा असा जस्ट हलवून परतवून घ्यायचा. आणि खालनं जळू नये म्हणून अगदी थोडंसं 200 ml पाणी घालायचं, म्हणजे तो छान शिजेल. आता ह्याला आपण कुकरचं झाकण लावूयात आणि 3 शिट्ट्या करून घेऊयात. शिट्टी लावलेली आहे. आता 3 शिट्ट्यानंतर आपण ते उघडूयात. आता आपल्या 3 शिट्ट्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत. हे बघा असं होतं. आता मी ऑन केला परत गॅस, कारण त्याच्यामध्ये खालती अजूनही कॅरेट्सला फुटलेलं पण पाणी आहे. त्याच्यामध्ये मी साधारण अर्धा लिटर दूध घालणार आहे. चारशे ग्रॅम साखर आहे ही, जी पुरे आहे आपल्याला 1.5 किलोला. थोडंसं कंडेन्स मिल्क घालणार आहे. मी मिल्क मेडचं वापरते, तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता. आणि कार्डमम पावडर
साधारण हाफ टीस्पून. दूध आधी नाही घालायचं, नाहीतर दूध फाटतं, कर्डलिंग होतं. साखर घातल्यावरतीच दूध घालायचं. साखर आणि दूध किंवा एकत्र घालायचं. साखर दुधाला फाटत नाही साखरेमुळे दूध, आणि त्याचं चांगलं कॅरमलायझेशनही होतं आणि दूध आपला हलवा पण छान राहतो. आता मी परत एकदा याला शिट्टीसाठी लावून घेणार आहे. आणि याला पुन्हा आपण 3 शिट्ट्या करून घेऊयात. मीनवाईल मी ड्राय रोस्ट करून घेतलेले होते नट्स. आता हे नट्स मी थंड झाले की मिक्सरमधनं अगदी दरदरीत पावडर करून घेणार त्याची. ते आपल्याला हलव्यासाठी लागणार आहेत म्हणून. आता हे जे आपण आधी दूध घातलेलं आहे ते आटून होऊ दे. हे आटतानाच त्याच्यामध्ये आपण केशर घालून घेऊया, म्हणजे केशरचाही त्याला स्वाद येईल. अजून हे आटलं नाहीये, सगळं आटेल. म्हणजे आटल्यावरतीच ही जी आपण नट्सची पावडर केलेली आहे ती त्याच्यामध्ये घालूयात. आता आपला गाजर हलवा झालाय. त्याच्यामध्ये आता ही नट्सची पावडर आपण घालून घेऊयात. कायम नट्सची ही जी पावडर आहे ती रोस्ट करून घ्या, ड्राय रोस्ट. त्याने ती चवीलाही छान लागते आणि स्वाद खूप सुंदर लागतो याचा. आता थोडासा वरनं परत मिल्क मेड घालून घेऊया, कंडेन्स मिल्क. and our gajar halwa is done. तुम्हाला माझी ही आजची सोपी रेसिपी, झटपट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. मी खूप कष्ट करून हे व्हिडिओज बनवते, तर एक लाईक करत जा. एका लाईकनी मला मोटिवेशन मिळतं तुमच्या, आणि मला उपयोग होईल त्या गोष्टीचा. नवीन नवीन रेसिपीज मी दररोज घेऊन येणार आहे, तर बेल आयकन नक्की दाबा, सबस्क्राईब नक्की करा, आणि हा गाजर हलवा नक्की बनवून बघा. तुम्ही स्वतः बनवाल तर तुम्हाला छान वाटेल. घरच्यांनाही तुमच्या खायला घालायला. तुम्ही खा, घरच्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा.